नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची आणि विशेषतः महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पण दुर्दैवाने एक निराशाजनक अपडेटसुद्धा आहे. भाईंदर महानगरपालिकेच्या ज्या पदभरतीच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या होत्या त्या संपूर्ण पदभरतीला आता अचानक स्थगिती देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बातमीचा सविस्तर आढावा घेणार आहोत की ही स्थगिती नेमकी का मिळाली, कोणामुळे मिळाली आणि आता पुढे काय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून भविष्यातील अपडेटचे जे नोटिफिकेशन आहेत ते तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. तसेच ऑफिशियल PDFs किंवा डॉक्युमेंट्स आर्टिकल्स मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिलेल्या आहेत. आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकचा यूज करा. मित्रांनो, लोकमत न्यूज नेटवर्कने दिलेल्या अधिकृत बातमीनुसार मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये तब्बल 13 वर्षानंतर कर्मचारी भरतीसाठी जाहिरात निघाली होती. एकूण 358 जागांसाठी ही पदभरती सुरू होती. या भरतीसाठी रीतसर सूचनाही जाहीर करून शासनाने मान्यता दिलेल्या संस्थांची निवड करण्यात आली होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरतीचे काम TCS या नामांकित कंपनीला देण्यात आले होते. विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या भरतीच्या परीक्षाही यशस्वीरित्या पार पडल्या होत्या. म्हणजेच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, पैसे भरले, अभ्यास केला आणि परीक्षाही दिल्या. इतकी सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अचानक असं काय घडलं की भरतीला स्थगिती मिळाली. तर मित्रांनो, बातमीत दिलेल्या माहितीनुसार भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी या संपूर्ण सरळ सेवा पदभरतीवर स्थगितीची मागणी केली. त्यांनी 6 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिले होते. या पत्रात त्यांनी अशी तक्रार केली होती की ही संपूर्ण पदभरती अन्यायकारक आहे आणि त्यामुळे याला स्थगिती देण्यात यावी. आमदार नरेंद्र मेहता यांच्या तक्रारीनंतर आता नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी या महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिलेली आहे. जोपर्यंत महापालिकेचे सेवा प्रवेश नियम मान्य होत नाहीत तोपर्यंत जी पदभरती आहे ती स्थगितच राहणार आहे. मित्रांनो, याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसला असेल तर तो म्हणजे आपल्यासारख्या रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना. 13 वर्षानंतर कशीबशी ही भरती निघाली होती, पण ती संधी आता पुन्हा हिरावून घेतली गेली की काय असं दिसत आहे. साहजिकच भरतीची प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या आणि परीक्षा दिलेल्या उमेदवारांमध्ये आता प्रचंड असंतोष आणि संतापाची लाट पसरलेली आहे. विद्यार्थ्यांचे पैसे, वेळ आणि मेहनत या सगळ्यांवर पाणी फेरले गेले असं दिसून येतंय. तर मित्रांनो, ही होती मीरा भाईंदर महानगरपालिका भरतीची संदर्भातील आजची सर्वात मोठी आणि सविस्तर अपडेट. बऱ्याच जणांना रिझनच माहीत नव्हतं की का असं करण्यात आलेलं आहे, तर हे याचं रिझन आहे. संपूर्ण परीक्षा पार पडल्यानंतर अशा प्रकारे भरतीला स्थगिती मिळणे योग्य आहे का, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे हे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तसेच याबद्दल फ्युचर काही अपडेट आल्या तर मी तुम्हाला त्या नक्की कळवेल. त्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या सर्व महत्त्वाच्या आणि जर सत्य अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळवायचे असतील तर बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तसेच व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.